नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फॉरेस्ट्रीसाठीची व्हिडिओ, अतिशय महत्त्वाची. आता यामध्ये काही पिकं मी तुम्हाला सांगणार आहे की जी पिकं बांधावर लागवड केल्यानंतर काही वर्षांनी किंवा लमसम लीप वर्षामध्ये आपण चांगल्यापैकी उत्पादन घेऊ शकतो. आणि माहिती अशी असणार आहे की तुम्हाला प्रॅक्टिकली जेवढा काही आपण एक्सपिरियन्स घेतलेला आहे या फॉरेस्ट्री पिकामध्ये तो तुम्हाला सांगणार आहे. उत्पादन फार काही असं तुम्हाला लोक सांगतात तसं काही नाही, 10-20 लाख रुपये असं नाही आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता जर आपण एक विचार केला की एकरमधून जे उत्पादन निघतंय त्यात काही आपलं भाग भांडवलसुद्धा निघत नाही आहे किंवा शेती परवडत नाही आहे. पण आपण जर एक बांधावरचा विचार केला तर काही उत्पन्न पण असे आहेत की 2-3 वर्ष मिळून, 4 वर्ष मिळून किंवा 5-6 वर्षामध्ये आपल्याला चांगल्यापैकी उत्पादन देऊन जाईल. आणि याच पिकांची मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता मी तुम्हाला जी पिकं सांगणार आहेत तर यामध्ये 4 फॉरेस्ट्री पिकं आहेत. 5वं पण आहे, पण ते खूप रिस्की आहे. मार्केट अजून आपल्याला त्याचं माहिती नाही आहे, म्हणजे एक्झॅक्टली मी अजून ते मार्केट पाहिलेलं नाही, म्हणून ते पीक मी तुम्हाला सांगत नाही आहे. तर यामध्ये फक्त फॉरेस्ट्री म्हणजे कोणते की जंगलमध्ये जी पीक आपल्याला पाहायला मिळतात किंवा ज्याच्यापासून तुम्हाला कोणत्या लायसन्सची वगैरे गरज पडणार नाही किंवा तुम्हाला अडचण येणार नाही, अशी पिकं मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे बांबू. आता बांबू म्हटलं की बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात विचार येतो की ते एक झुडूप किती त्रास देतं, ते इतर पिकाला सुद्धा त्याचा सावली पडते, मग ते पीक पण येत नाही. पण एक लक्षात घ्या, बांबू मध्ये जवळजवळ 126 प्रकारच्या प्रजाती आहेत आणि 126 प्रकारच्या मध्ये पण बऱ्याचशा वाढताना वेगवेगळ्या, काहींचा पेरा बारीक असतो, काही छोटे असतात, काही शोचे असतात, काही खूप मोठे असतात, काही नॉर्मल असतात, काही काठीचे असतात, म्हणजे असे प्रकार बांबूमध्ये सुद्धा आढळतात. आता जर तुम्हाला पारंपरिकच पीक करायचं असेल किंवा तुम्हाला नॉर्मल पिकं घ्यायची असतील किंवा तुमच्याकडे फारसा वेळ नसतो, तुमची शेती ही वाट्याने असते, तर मग अशा परिस्थितीत किंवा तुमच्याकडे जर फळबाग नसेल तर तुम्ही हे पीक लावू शकता. आणि फळबाग जरी असेल तरी तुम्हाला या बांबूची ही गरज लागते. मग आता टोमॅटो असेल तरी तुम्हाला गरज लागते, डाळिंब, संत्रा, त्यानंतर मोसंबी, हे जी पिकं आहेत तर यांना बांबू लागतो. मग आता जर तुमच्याकडे क्षेत्र जास्त असेल आणि तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही बांबूची लागवड फक्त बांधावरती करू शकता. जर तुमच्याकडे वसावाचा प्रॉब्लेम जास्त असेल, म्हणजे सावली पडते आणि त्याच्यामुळे पिकावर परिणाम होतो, तर अशा परिस्थितीत तुम्ही एक काम करू शकता की जिथं तुम्हाला घन लागवड करायची, म्हणजे साधारणतः 6-7 फुटापर्यंत लागवड करायची, अशा ठिकाणी तुम्ही 10 ते 12 फूट, 15 फुटापर्यंत अंतर ठेवू शकता. याच्यामुळे काय होईल की पहिली गोष्ट तुम्हाला उत्पादन पण मिळेल, सूर्यप्रकाश पण तुमच्या प्लॉटमध्ये खेळता राहील आणि याच्यामुळे तुमच्या उत्पादनावर काही त्याचा फरक पडणार नाही. तर आता बांबूचं जे उत्पादन आहे साधारणतः 5व्या ते 6व्या वर्षी सुरू होतं, व्हरायटीनुसार. काही व्हरायटी अशा आहेत की ज्या तुम्हाला 10 वर्ष पण लावतात, काही व्हरायटी अशा आहेत की जे तुम्हाला 3 वर्षामध्ये पण येतात. सगळं काही डिपेंड आहे आपल्या फर्टिलायझेशनवर. कारण आता आपला जो साधारणतः आपण 2020 मध्ये डाळिंब पिकामध्ये जो बांबू लावला होता, याला आपल्याला अपेक्षित उत्पन्न होतं 2024 साली, पण तो 2023 सालीच एवढं मोठं झालंय की आपण त्याला आता कटिंग करू शकतो, म्हणजे मॅच्युअर होतो. साधारणतः 4थ्या ते 5व्या वर्षी बांबू हा प्रॉपरली मॅच्युअर होतो. आणि जर तुम्हाला इतर वापरासाठी पाहिजे असेल तर तो तुम्ही चांगल्या वाढीनुसार त्याला कट करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळ्या खूप जास्त प्रजाती आहेत. तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मेसकाठी, बांबूसा बांबूस, त्यानंतर टुल्डा आहे, ब्रँडिसे आहे, ॲस्पर आहे, न्यूटन्स आहे, खूप सारे व्हरायटीज याच्यामध्ये आहेत. स्टॉक्सी पण आहे, ज्याला आपण मानगा म्हणतो, मानवेल आहे, छोटा जो आपण झाडांसाठी वापरतो तो. तर अशा परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या गरजेनुसार बांबू लावू शकता. रोपं जर थोडक्यात भेटायची म्हटलं तर सध्या शासकीय नर्सरी आहेत, खूप साऱ्या नर्सरी आहेत, बांबू नर्सऱ्या, तिथून तुम्ही टिश्यू कल्चरची रोपं घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला असं पाहिजे असेल की तुम्हाला उत्पादन फिक्स पाहिजे किंवा तुम्हाला सीडचं रोप पाहिजे, तरीसुद्धा बऱ्याचशा नर्सऱ्या आहेत की ज्या तुम्हाला सीडचं रोप देतात. किंवा काही आउट ऑफ स्टेटच्या पण नर्सरी आहेत ज्या तुम्हाला रायझोमचे रोपं देतात. सगळेच रोपं चांगले आहेत. टिश्यू कल्चरचं थोडंसं मला डाऊट येतो, कारण खूप वेळा पाहिलेलं आहे मी की टिश्यू कल्चरची रोपं आहेत तर टिश्यू व्यवस्थित तयार न केल्यामुळं ते उत्पादनासाठी किंवा त्याचं आयुष्यासाठी हे थोडेसे कमी ठरतात. म्हणून त्याकडे थोडासा कानाडोळा करा. शक्यतो तुम्हाला जर भेटलं तर रायझोम किंवा सीड याचा वापर करा, जे तुम्हाला दीर्घकाळपर्यंत तुम्हाला उत्पादन देतील. त्यानंतर दुसरं जे पीक आहे मोहोगनी लागवड. मोहोगनीमध्ये बरेचसे शेतकरी अडकलेले आहेत, पण लक्षात ठेवा की तुम्हाला सांगितला जातो तेवढा पैसा मात्र नाही आहे, पण 100% पैसा आहे. आता बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं जातं की 1 एकर जर मोहोगनी केली तर तुम्हाला 35, 50, 60, 70 लाख रुपयापर्यंत उत्पादन मिळेल. पण मी असं म्हणतो की तुम्ही 50-60 लाख रुपयांचा सोडा, तुम्हाला एक साधारणतः 10 लाख रुपये जरी झाले, साधारणतः 10 ते 12 वर्षाच्या कालावधीत किंवा 8 वर्षाच्या कालावधीत, तरी खूप झालं. कारण तुम्हाला जेवढं सांगितलं गेलंय किंवा तुम्हाला जेवढं फसवलं गेलंय तेवढं याच्यामध्ये उत्पादन नाही आहे.
ठराविक उत्पादन आहे बाजारपेठेनुसार साधारणतः 1500 ते 2500 रुपयेपर्यंत घनफूट आणि एका लाकडापासून एका झाडापासून साधारणतः 1 फूट ते 2 फूट 2.5 फूट जास्तीत जास्त 3 घनफूट एवढं लाकूड तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे 1,500 रुपये जरी घनफूट तुम्हाला रेट मिळाला तरी साधारणतः 4,500 रुपये एका झाडाचे होतील. पण लक्षात असू द्या, 4,500 रुपये झाड देणारे हे तुमचे ठराविक झाडं असतील. ज्या झाडांचा घेरा तुम्हाला जवळजवळ 35 ते 36 इंचापेक्षा जास्त मिळाला आहे अशी झाडं. आता हे तुम्हाला प्रॅक्टिकली कोणाला सांगणार नाही, पण आपण बरेचसे प्लॉट हार्वेस्टिंग पण केलेले आहेत मलबार नीमचे म्हणजे मिलिया डोबियाचे. तर त्यावरून मी तुम्हाला सांगतो की 3 घनफूट जर लाकूड घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी घेरा जो आहे 36, 37, 38, 40 इंचापर्यंत जर घेरा असेल तर तुम्हाला ते घनफूट मिळेल. तुम्ही जर 22 आणि 23 इंचाचा जर डायमीटर घेऊन आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही मिळणार नाही. म्हणजे सगळं काही जे आहे घनफुटावर आहे. घनफुटाचा रेट हा वेगळा असतो, तो आपल्याला परवडतो, पण त्याच्यासाठी झाड तेवढंच मोठं पाहिजे, तेवढंच वाढलेलं पाहिजे. जर झाड छोटं असेल तर मग तुम्हाला तो किलोवर रेट मिळेल. साधारणतः 2-3 हजार रुपये टनापर्यंत तुम्हाला जागेवर त्याचा रेट मिळेल. त्यानंतर तिसरं जे पीक आहे हे आहे मिलिया डोबिया मलबार नीम. याचं हार्वेस्टिंग आपण केलेलं आहे. सोलापूरमध्ये एक प्लॉट केला होता. तर मलबार नीममध्ये काय होतं पहा, शेतकऱ्यांना कालावधी सांगितला जातो 6-7 वर्ष. काही शेतकरी 4 ते 5 वर्षामध्ये म्हणतात की आम्हाला आता हे काढायचं आहे. पण जर तुम्ही प्री हार्वेस्टिंग केली म्हणजे प्री मॅच्युरिटीच्या अगोदरच हार्वेस्टिंग करायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये झाडाचं जे वजन आहे ते हे तुम्हाला पाहिजे तेवढं मिळत नाही. तुम्हाला जर वजन पाहिजे असेल तर तुम्हाला त्याची पहिली गोष्ट लागवड कमीत कमी 10x10 ही लागवड असायला पाहिजे. 10x10 सुद्धा नको, तुम्ही 12x10 करा, जेणेकरून ते झाड जास्त वाढेल. मलबार नीममध्ये एक प्रॉब्लेम असतो की जर मलबार नीमची मुळं जर एकामेकात जर गुंतले, जे की 10 फुटाचं अंतर त्यांना ठेवावं लागतं, तर हे याच्यामध्ये जर त्याला फंगस लागतो साधारणतः मुळाच्या रूट डेव्हलपमेंटमध्ये, आणि जर त्याला फंगस लागला तर त्या झाडाची वाढ पाहिजे तेवढी होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला लागवड करताना कमीत कमी 10x10 एवढंच अंतर ठेवायचं. याच्यापेक्षा कमी नको आहे. याच्यापेक्षा कमी असेल तर पहिली गोष्ट झाड वाढणार नाही, दुसरी गोष्ट टनेज मिळणार नाही, आणि टनेज जर तुम्हाला मिळालं नाही तर त्याचं अपेक्षित उत्पन्नसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आपल्याला लागवड करताना कमीत कमी 10x10, 12x10, 12x12, 15x12, 15x15 अशा पद्धतीनं लागवड करायची आहे. आणि हार्वेस्टिंग साधारणतः 7व्या-8व्या वर्षी करायचं आहे. त्या लवकर करायचं नाही आहे, कारण तुम्ही जेवढे जास्त वर्ष त्याला ठेवाल मॅच्युरिटीनंतर, मॅच्युरिटी साधारणतः 6 वर्षाची आहे, 7व्या वर्षी 8व्या वर्षी जर तुम्ही तोडलं तर त्याची साईज चांगली होते. आणि ज्यावेळेस तुम्ही रोप आणत असता तर त्यावेळेस त्याला छाटणी करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही त्याच्या सब ब्रांचेस असतात ते काढून घ्यायच्यात, त्याला एकदम उभं गेलं पाहिजे आणि वाढलं पाहिजे असं करायचं आहे. त्याला सब ब्रांचेस जर आली तर तिथून तुमचा जो लाकूड आहे मेन भाग तो कट होतो. त्याच्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. यानंतर चौथं जे पीक आहे टिंबरवूड. टिंबरवूड सुद्धा मार्केटमध्ये खूप चांगल्यापैकी जातं. एक्झॅक्ट रेट याचा मला माहिती नाही आहे, पण टिंबर तुम्हाला हे मार्केट कुठं पण मिळेल. आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जवळपास कमीत कमी एक ना एक फॅक्टरी तरी असतेच. बरेचसे लोक याची लागवड करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. काही ठिकाणी जसं की तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर टिंबरवूड, त्यानंतर जी बल्ली आपण ज्याला म्हणतो की बरेचसे जे कारागीर आहेत, गवंडी लोक, घर बांधणारे, ते स्लॅबसाठी जे वापरतात सपोर्ट द्यायला, तर ते जे लाकूड आहे ते सुद्धा वापरलं जातं. एक्झॅक्ट नाव मला त्याचं लक्षात येत नाही त्याला काय म्हणतात, पण त्याच प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा मोठं हे लाकूड येतं ते टिंबरचं येतं. बऱ्याच शेतकऱ्यांनी हे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेलं असतं, बांधावर लावलेलं असतं. टिंबरवूडचं आहे साधारणतः ते पण एक्झॅक्ट माहीत नाही, पण साधारणतः 7 ते 8 वर्ष त्याला पण लागतात. चांगल्यापैकी हे जे झाड वाढतं, जर याला पाणी आणि खत थोडंसं जर व्यवस्थित दिलं तर जवळजवळ 30 ते 40 फूट सहज हे झाड जाऊ शकतं. आणि हे गेलेलं पण आहे, मी स्वतः याचे प्लॉट पाहिलेले आहेत. तर हे सुद्धा एक तुम्ही लागवड करू शकता आणि चांगल्यापैकी उत्पादन देऊन जाणार आहे. त्याच्यानंतर जसं की तुम्हाला सांगितलं की बल्लीचं जे लाकूड आहे, म्हणजे प्लास्टर म्हणतो, जे स्लॅबचं काम करतात गवंडी, ते जे सपोर्टला लावतात, तर ती जी बल्ली आहे ती साधारणतः 60 ते 70 रुपयेपर्यंत एका बल्लीचा रेट मिळतो. साधारणतः 5x5 अशी लागवड त्याची असते आणि रेट पण त्याला चांगल्यापैकी मिळतो, उत्पादनही चांगलं मिळतं. त्याचा रेट आहे तो काठीवर असतो, त्यामुळे तुम्ही तो सुद्धा लावू शकता किंवा टिंबरवूड सुद्धा लावू शकता. टिंबरवूड सुद्धा तुम्हाला 5-6 वर्षामध्ये चांगलं उत्पादन देऊन जाईल. आणि टिंबरवूड असेल, मोहोगनी असेल आणि मिलिया डोबिया असेल, तर ही जी 3 पिकं आहेत, तर या 3 पिकामध्ये तुम्हाला वसावाचा काहीही प्रॉब्लेम जाणवणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याची घन लागवड करत नाही तोपर्यंत. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, ही 4 जी पिकं तुम्हाला सांगितली आहेत, बांबू, मिलिया डोबिया, टिंबरवूड आणि मोहोगनी, हे तुम्हाला निश्चित स्वरूपात खूप जास्त नाही पण चांगल्यापैकी पैसा देऊन जाणारे आहेत. त्यामुळं दीर्घकाळासाठी का होईना, पण आपला बांध जो आहे हा कोरण्यापेक्षा आणि हा दुसऱ्याला कोरू नये याच्यासाठी झाडं लावून टाका.
आणि ही तुमची इन्व्हेस्टमेंट असेल फ्युचरसाठीची. मी म्हणतो 5 लाख जरी असू द्या, आज आपल्याला आपल्या शेतातून सुद्धा आपण एवढी मेहनत करून सुद्धा एवढे पैसे मिळत नाहीत. त्यापेक्षा आपण बांधावर चांगल्या झाडांची लागवड करू आणि एक प्रकारची आपण FD तयार करू आपल्या फ्युचरसाठी किंवा आपल्या शेतीच्या इतर नियोजनसाठी किंवा इतर खर्चासाठी. हे तुम्हाला एक निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारची एक FD मिळून जाईल. आणि फॉरेस्ट्रीमध्ये हे 4 पिकं असे आहेत की जे तुम्हाला सहसा येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला कसलीही परमिशन वगैरे काही लागणार नाही. आताही लागत नाही. तुम्हाला त्याचे GR पण जर पाहिजे असेल तर NBM सारख्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या जो आपला मनरेगाचे जे आर्टिकल्स आहेत त्यांचे जे स्कीम आलेले आहेत त्याच्यासुद्धा त्याची माहिती दिलेली आहे. तिथेही तुम्ही जाऊन ते पाहू शकता. तर मित्रांनो, नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटलाय. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. बांधावर हे पिकं नक्की करा आणि आपलं भविष्य सुधारावा. धन्यवाद.